काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडलाय। सरकारने स्मारकाची घोषणा करून मोठा गाजावाजा केला असला तरी जमिनीवर अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही असा थेट आरोप त्यांनी केला। अरबी समुद्रातील प्रलंबित शिवस्मारकाप्रमाणे या स्मारकाचे भवितव्य देखील टांगणीला लागले असल्याचं त्यांनी नमूद केलंय। मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी केवळ आश्वासन देऊन जनतेची बोलवण करू नये तर दिलेला शब्द पाळावा अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। हिंदवी स्वराज्याच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं एक स्थान असणारं आणि संभाजी महाराजांची कीर्ती ही कायमस्वरूपी लक्षात राहावी, त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्वराज्य रक्षणाच्या हेतूचं नेहमी संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं आणि आपल्याला स्मरण राहावं या अनुषंगानं अनेक शिवभक्तांची संगमेश्वर या ठिकाणी या वाड्याच्या परिसरामध्ये एक स्मारक भव्य दिव्य संभाजी महाराजांचं व्हावं अशा प्रकारची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे। या मागणीला घोषणा देखील ही सरकारच्या वतीने केली आहे। मात्र अरबी समुद्रातलं शिवस्मारक जसं कुठेच दिसत नाही, त्याच पद्धतीनं या संगमेश्वर या ठिकाणचं संभाजी महाराजांच्या स्मारकाची कुठेही आता कोणत्याही खुणा इथे नाही, कोणतेही काम सुरू नाही, याबद्दल खंत आणि दुःख व्यक्त करायची वाटते। किल्ले संवर्धनाचा विषय असो, जे शिवाजी महाराज आणि त्यांचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास या अनुषंगानं स्मृती जोपासण्याच्या आवश्यक असणारा सरकारची भूमिका असली पाहिजे ती कुठेही आढळून येत नाही। त्यामुळे जे मुख्यमंत्री महोदय जे बोलले होते, जे पालकमंत्री बोलले होते, तशा पद्धतीने त्यांचा शब्द त्यांनी पूर्ण करावा। अलीकडच्या काळात ते जसं बोलतात तसं वागत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे। मात्र या संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्तानं तरी त्यांनी दिलेला शब्द पाळावा ही आग्रही मागणी आमची या निमित्ताने आहे। आज स्वराज्य संरक्षक संभाजी महाराज यांचं कर्तृत्व, त्यांना झालेला त्रास, त्यांची झालेली छळवणूक या सर्वांचं स्मरण या ठिकाणी होतं आणि ते होत असताना आपण स्वराज्याच्या रक्षणाकरता भारताच्या संविधानाच्या माध्यमातून पुढे सरसावलं पाहिजे असा संकल्प आम्ही आज काँग्रेसजन या ठिकाणी करत आहोत। तर दुसरीकडे संभाजी महाराजांच्या एकंदरीत इतिहास आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जो गैरसमज पसरवणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या नीच प्रवृत्ती आहेत, या नीच प्रवृत्तींचाही देखील आपल्याला नायनाट करायचा आहे आणि जो जाज्वल्य स्वरूपाचा स्वराज्याचा संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा पुढे घेऊन जायचा आहे, हा संकल्प या निमित्ताने या ठिकाणी आम्ही करतो।